मंडळी, जोपर्यंत आपले हात पाय हालतात तोपर्यंत अशा प्रकारे आपण देवांची पूजा करत राहायची आणि एकदा आपले हात पाय बसले की मग हेच व्हिडिओ आपण यूट्यूबला सर्च करून आपण खाटेवर बसून लोळून पाहत राहायचे. बाकीचे आयुष्य असे घालवायचं. आंब्याच्या झाडाची पानं तोडली, परंतु आता इथे आग लागलेली मागच्या गुरुवारी, तर ते जळून गेलेलं आहे पूर्ण. इथे छोटासा झाड आहे, परंतु तोडावा का नाही असं वाटत आहे. तर मंडळी, आपण पानं तोडून घेतलेले आहेत आणि पोरं इकडे खेळत आहेत पाठीमागे. मागच्या व्हिडिओत ब्लॅकी आली होती पोथी ऐकायला आणि आता ही फ्रुटी आलेली येऊन बसलेली आहे. आपले देवांच्या आंघोळी वगैरे झालेले आहेत. तिकडे भांडी पण सगळी घासून झालेली आहेत आणि रांगोळी छान आपण काढलेली आहे. मंदिर पण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे आणि आपण आता संध्याकाळी इथे नैवेद्य ठेवणार आहोत. जोपर्यंत आपले हातपाय हलतात तोपर्यंत मंडळी पूजा करायची. नंतर एकदा हातपाय बसले की मग व्हिडिओ हा यूट्यूबला ओपन करून खाटेवर बसून लोळून लोळून पाहायचा. अशा प्रकारे आपली छान अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि रंग भरता भरता खूप मच्छर आपल्याला चावलेला आहे. तर असे आज थोडी. तर मग पाहूया पुढे लक्ष्मी रूपी कन्या कोण कोण येतात त्या आपल्याकडे. लक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदाशा क्लेशा